श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत होलिका दहनाच्या दिवशी करण्याचे खास इच्छापूर्ती उपाय. म्हणजेच होळीच्या दिवशी असे कोणते उपाय केल्याने तुमच्या दुर्मिळातील दुर्मिळ इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होतील. तर असे काही उपाय आहेत जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण होतील. म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची दोघांचीही कृपा तुम्हाला लाभेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न, नकारात्मक ऊर्जा, त्याचबरोबर घरामध्ये असलेले जे काही वादविवाद, भांडण, तंटा आहे त्या सर्व प्रश्नांवर असे काही खास उपाय आहेत जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी खास उपाय सांगणार आहे आणि हा उपाय अगदी सोपा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर आता आपण जाणून घेऊ सर्वात पहिला उपाय, जो की आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी करायचा आहे. आता होलिका दहनाच्या दिवशीच हुताशनी पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे या दिवशी बऱ्याचशा जणांच्या घरी सत्यनारायणची पूजा देखील केली जाते. आता यावर्षी होलिका दहनाच्या म्हणजेच हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक जणांना प्रश्न पडला आहे की होळी कधी पेटवावी. तर होलिका दहन हे आपल्याला 5:56 पौर्णिमा सुरू होत आहे. त्यामुळे 2 मार्चलाच आपल्याला होलिका दहन हे करायचे आहे प्रदोष काळामध्ये व त्याच काळामध्ये आपल्याला हे उपाय देखील करायचे आहेत. आता सर्वात प्रथम उपाय म्हणजे आपल्याला होलिका दहन केल्याच्या नंतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. आणि हा जाप करत असताना तुम्हाला हातात एक नारळ घ्यायचे आहे. नारळ श्रीफळ हातामध्ये घ्यायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर हे नारळ तुम्हाला पेटत्या होळीमध्ये टाकायचे आहे. असे केल्याने व हे नारळ ज्या वेळेला तुम्ही पेटत्या होळीमध्ये टाकता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असलेली जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे. असे केल्याने तुमच्या मनोकामना ह्या 100% पूर्ण होतील. मग ती इच्छा कोणतीही असो ती नक्कीच पूर्ण होईल. म्हणजेच भगवान विष्णूंची कृपा ही नक्कीच तुम्हाला लाभेल. त्यानंतर दुसरा आणि अगदी सोपा उपाय म्हणजे तुम्हाला त्या होलिका दहनामध्ये तूप आणि गूळ मिश्र करून त्याचे हवनामध्ये आपल्याला आहुती द्यायची आहे व ही आहुती देत असताना देखील तुम्ही ओम श्रीम श्री महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जाप केला तर महालक्ष्मीची कृपा ही तुमच्या घरावर होईल. तुमच्या घरामध्ये असलेले वादविवाद लवकरात लवकर मिटतील व सुखशांती लाभेल. त्यानंतर तिसरा आणि अतिशय सोपा उपाय म्हणजे तुम्हाला या उपायामध्ये काहीच करायचं नाही. फक्त होलिका दहन केल्याच्या नंतर होलिकाची पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला होळीच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत व या 7 प्रदक्षिणा घालत असताना मनोमन प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूला व माता लक्ष्मीला की माझ्या घरामध्ये असलेले सर्व प्रश्न हे सुटू देत व माझ्या आयुष्यात सर्व काही मंगलमय होऊ देत. बस इतका साधा उपाय आहे. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे तुम्हाला यासाठी लागणार आहेत 7 विड्याची पाने. ही 7 विड्याची पाने तुम्हाला होलिका दहनाच्या समोर ठेवायची आहे. त्याचे पूजन करायचे आहे. त्यानंतर हे 7 पाने तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करत एक एक करून त्या होलिका दहनामध्ये टाकायचे आहेत व मनामध्ये असलेली इच्छा ही सांगायची आहे. असे केल्याने तुमच्या कितीही अशक्य का इच्छा असून त्या देखील पूर्ण होतात. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी उपाय सांगणार आहे. तर ते उपाय खूपच सोपे आहेत आणि ते तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. आता बरेचसे जण असे असतात की जे कर्ज घेतात व ते कर्ज फेडण्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न हे सुटतच नाहीत. त्यासाठी देखील ते खूप प्रयत्न करतात. परंतु ते काही यशस्वी होत नाहीत त्या प्रयत्नामध्ये. त्यामुळे आपल्याला देवांची मदत घेणे म्हणजेच दैवी शक्तीची मदत घेणे ही खूप गरजेचे असते. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत. यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे व आपण ज्या काही कारणासाठी तो दिवा लावत आहोत ती इच्छा सांगायची आहे आणि ओम श्रीम श्री महालक्ष्मी देवी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवा नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला होळीमध्ये लवंग, मिरे या गोष्टी होलिका दहनामध्ये पेटत्या होळीमध्ये टाकायच्या आहेत आणि
म्हणायचे आहे की माझ्या आयुष्यामध्ये असलेले कर्ज हे लवकरात लवकर संपवू देत. त्यानंतर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला होलिका दहनामध्ये म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये 5 गहू आणि 5 सुपारी बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. असे केल्याने देखील तुमचे आर्थिक प्रश्न हे कारणीस लागतील. त्यानंतर होलिका दहनाची जी राख आहे, ती राख तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायची आहे व घरामध्ये सर्वत्र शिंपडायची आहे. असे केल्याने देखील तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाईल व तुमच्या घरामधील वातावरण हे सकारात्मक होईल व सर्व काही मंगलमय होण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे तुम्ही होलिका दहनाच्या दिवशी हे काही खास इच्छापूर्ती उपाय आहेत ते नक्कीच करून बघा व हे उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये कधीही सांगू शकता. जर तुम्हाला काही फरक जाणवला तर तुम्ही कमेंट करून सांगा की हो, आम्ही हे उपाय केले आणि आमच्या आयुष्यामध्ये हे आमूलाग्र बदल झाले. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना होलिका दहनाच्या खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.